दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पूर परिस्थिती निर्माण झाली आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली. अ, रेल्वे वाहतूक ठप्प झाली. लोकल्स बंद पडल्या आणि दरवर्षीप्रमाणेच सर्वसामान्यांचे जीवन हे ठप्प झालं. अर्थात हे काही नवीन नाही आहे. याची परंपरा ही कायमस्वरूपी आहे आणि आता यावर्षी तर हे पावसाळ्याच्या सुरुवातीस म्हणजे मान्सूनच्या सुरुवातीसच हे झालेलं आहे. यावर्षी विशेष अशी एक घटना घडली, की सध्या असेंब्लीचा विधानमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि ते अधिवेशन सुद्धा या पावसामुळे तहकूब करावं लागलं. अर्थात हे काही आता मुंबईकरांच्या अंगवळणी पडलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये आणि मग काही दिवसांनी लोक हे संपूर्णपणे विसरून जातात, की असं पुरामुळे त्यांचं आयुष्य ठप्प झालं होतं. त्यांच्या खरं म्हणजे की त्यांना मानसिक त्रास होतोच, त्याबरोबर त्यांचे जे दैनंदिन जीवन ज्यावरती अवलंबून असतं, कामकाजावरती अवलंबून असतं, त्यामध्येही मग कुठेतरी एक प्रकारचा डिस्रप्शन होतं आणि अर्थहानी सुद्धा होते. याकडे खरं म्हणजे हा विषय केवळ मग सामान्य नागरिकांच्या कक्षेत राहत नाहीये. कारण तो तसा नसतोच. कारण त्याच्यासाठी एक छान गोंडस नाव दिलेलं आहे, स्पिरिट ऑफ मुंबई. असं की मुंबईमध्ये काही झालं तरी माणसं ते सहन करतात. त्यांची सहनशीलता पराकोटीची आहे आणि त्यामुळे मग ते जीवन पुन्हा चालू होतं. असं एक अतिशय गोंडस नाव दिलेलं आहे आणि मग सर्वसामान्य माणसाला त्याचा अभिमान वाटायला लागतो, की हे खरंच आम्ही किती सहनशील आहोत. हा विषय फक्त मग रेंगाळतो कुठे तर राजकीय दोषारोपांच्या फैरी झटतात, की सत्ताधीश जे असतात, सत्ताधारी जे असतात महानगरपालिकेमध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा राज्य शासनामध्ये त्यांच्या विरुद्ध विरोधक हे की यावर्षी नालेसफाई व्यवस्थित झाली नाही किंवा अमुक झालं नाही, तमुक झालं नाही, प्रशासनाने काही केलं नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये ते फिरतं आणि मग विरोधक तर आपलं तोंडसुख घेतात. त्याचबरोबर मग विरोधक पक्षसुद्धा किंवा प्रशासन सुद्धा की आपण यावेळेस खरं म्हणजे की लोकांना खूप मोठ्या प्रमाणात मदत केली, हा त्यांची थीम असते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची थीम ही अशी असते, की मुंबईचं भौगोलिक परिस्थितीच अशी आहे, की जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी हे साचणारच आहे. त्यामुळे याला भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे. कारण समुद्र मुंबईच्या आजूबाजूला समुद्र असल्यामुळे आणि मुंबईचा जो भौगोलिक प्रदेश आहे, तो खरं म्हणजे की त्याची पातळी समुद्र पातळीपासून तशी त्याच प्रमाणात असल्यामुळे व्यवस्थित पाणी ड्रेन होत नाही. आणि दुसरं असं आहे की मग क्लायमेट चेंज की जे हवामान बदल झालेला आहे आणि त्यामुळे हे जे पाऊस पडतो तो पावसाचं प्रमाण हे वेगळं झालं असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा की त्याच्यामुळे ही पूर परिस्थिती उद्भवली आहे. म्हणजे ज्यावेळेस विरोधकांकडून तक्रार होते, त्यावेळेस सत्ताधारी जे असतात ते सांगतात की मुंबईची भौगोलिक परिस्थिती आहे, की जी पूरसदृश्य परिस्थिती पावसामध्ये निर्माण होऊच शकते आणि दुसरं म्हणजे क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल या 2 गोष्टीवरती खापर फोडण्यात येतात. तिथे नालेसफाई झाली का? तर त्यांचं सांगणं असतं झाली आहे. व्यवस्थित सगळं चाललंय का? झालंय. पण आता हे नैसर्गिकच प्रश्न असल्यामुळे आम्ही काय करणार? याकडे असतं आणि मग अर्थात ज्यावेळेस विरोधक हे सत्ताधारी पक्ष म्हणून होतो, त्यावेळेस सध्याचे सत्ताधारी तसे प्रश्न उपस्थित करतात आणि मग सत्ताचे विरोधक जे सत्ताधारी होतात ते अशाच प्रश्नाचे त्यांना उत्तर देतात आणि हे कायमस्वरूपी चालू झालेलं आहे. मला वाटतं, की या प्रश्नाकडे काहीतरी कधीतरी एकदा सखोलपणे विचार करून तांत्रिकदृष्ट्या काही खरं आहे का? किंवा केवळ हे असंच होत राहून याची परिस्थिती जशी-जशी मुंबईची लोकसंख्या वाढत जात आहे आणि ती वाढली जाणारच आहे. कारण शहर विकास आराखड्यामध्ये जास्तीत जास्त FSI, TDR यांच्यामार्फत घरांचा साठा वाढणार आहे, पुरवठा वाढणार आहे आणि त्यामुळे मग आणखी लोकसंख्या शहरामध्ये येणार आहे. धारावीचा पुनर्विकास होणार आहे. जुन्या बिल्डिंगचा पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकसंख्या आणखी येईल आणि आणखी लोकसंख्या आल्यानंतर मग त्यांच्यासाठी रस्ते आणि त्यांच्यासाठी मग बाकीच्या सुविधा बरोबरच मग ही पाण्याची पूर परिस्थितीची परिस्थिती काय होईल, इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी याच्यामध्ये काही जास्त वेळ घेणार नाही, पण ह्या राजकारणापलीकडे किंवा प्रशासनाच्या लंगडी सभेपी पलीकडे जाऊन थोडंसं सर्वसामान्यांनी याचा विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा यापुढील भविष्यकाळामध्ये हा प्रकार आणखीही भयावह स्वरूप धारण करू शकतो. प्रश्न असा आहे, की मुंबईमध्ये कुलाब्यात जर आपण विचार केला कुलाबा भागाचा, तर तिथे 2200 मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस सरासरी दरवर्षी पडतो आणि सांताक्रूझमध्ये तो 2500 मिलीमीटर
सरासरी पाऊस पडतो. म्हणजे 22 ते 25 मिलीमीटर पाऊस हा मुंबईमध्ये होतोच. आणि हे पाऊस केवळ 2-3 महिन्यामध्ये होतो. जून, जुलै, ऑगस्ट. अर्थात सप्टेंबरमध्ये थोडा होता किंवा मेच्या एंडला थोडा होता. पण प्रामुख्याने ही जी पूर परिस्थिती घडते ती 3 महिन्यामध्ये होते. आणि या 3 महिन्यामध्ये मग या 22 ते 25 मिलीमीटरचा जो पाणी मुंबईमध्ये येतं, त्यामुळे ही पूर परिस्थिती घडते. ही आत्ताच 22 ते 25 मिलीमीटर आलेलं आहे का? नाही. याच्यामध्ये काही पूर्वी काही 15 मिलीमीटर होतं आणि अचानकच ते 22 किंवा 25 मिलीमीटर झालेलं आहे का? अजिबात नाही. आपण जर या पावसाच्या इतिहासाचा मागोवा घेतला, गेले 200-300 वर्ष किंवा त्यापूर्वी, म्हणजे त्यापूर्वीचं कदाचित आपल्याकडे रेकॉर्ड नसेल, पण ह्या रेकॉर्डप्रमाणे पावसाच्या प्रमाणामध्ये फार वेगळ्या प्रमाणात असा काही फरक झालेला नाही, की आता खूप पाऊस वाढलेला आहे किंवा पावसाचं जे अचानकच पाऊस पडणं किंवा ढगफुटी होणे असे प्रकार पूर्वी होते का? तर पूर्वी होतेच. पण त्याचं कसं कसं आहे, की आपण याचं खापर फोडायचं जर झालं आपल्या प्रशासकीय दुबळेपणाबद्दल किंवा प्रशासकीय चुकामुळे, तर मग आपण निसर्गाला दोष देतो आणि त्यापैकी आहे. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे जनतेने, की दरवर्षी जो पाऊस पडतो त्याच्यामध्ये काही फार फरक झालेला नाही. तो शतकानुशतके तोच आहे आणि पावसाच्या तीव्रतेमध्ये काही फरक पडलेला आहे का? तोही तसाच आहे. हे सगळं माहीत असताना नगर नियोजन करताना ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे, की त्या शहरामध्ये पाऊस किती पडतो आणि मग त्या शहरामध्ये पाऊस पडत असताना त्याच्यामध्ये काही चढ-उतार आहेत का? तर सर्वसाधारणपणे तसे नसतात आणि याचा विचार करून मग तिथल्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करून तिथे नगर नियोजन करायचं असतं. तुमचं शहर विकास आराखडा तयार करायचा असतो. आता तसे बरेच वेगवेगळे कंगोरे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं त्याचा एक मुख्य प्रमुख जो कंगोरा आहे तो हा आहे, की ही पूर परिस्थिती निर्माण का होते? पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी एकमेव कारण आहे, की ते म्हणजे की तिथे होणारं पर्जन्यमान आहे. त्या पर्जन्यमानामुळे जे मुंबई शहरामध्ये पाणी जमा होतं, त्या पाण्याचा निचरा होणं आणि ताबडतोब निचरा होणं. म्हणजे की तिथे पूर परिस्थिती होण्याच्या ऐवजी किंवा रस्ते पाण्याखाली जाण्यापूर्वीच त्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे आणि अशा पद्धतीचा उद्देश हे जगभरातील शहर नियोजन करताना किंवा रस्त्यांचं डिझाइन करताना केलेला असतो, की त्याच्यामध्ये की जसा-जसा पाऊस पडेल तशा पद्धतीने तातडीने तो पाऊस जो नदीला जाईल किंवा समुद्राला जाऊन मिळेल. मुंबईच्या बाबतीमध्ये तो समुद्राला जाऊन मिळेल. त्यामुळे पूर परिस्थिती होण्याची काही परिस्थिती उद्भवू नये अशा पद्धतीचं नगर नियोजन करायचं असतं. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि ते केवळ मुंबईसाठीच नाही आहे, तर जगातल्या सगळ्या शहरासाठी आहे, भारतातल्या सगळ्या शहरासाठी आहे. आणि मी नाशिकला जिल्हाधिकारी असताना किंवा पुण्याला महानगरपालिका आयुक्त असताना जे जवळून बघितलं आणि याची कारणमीमांसा केली, त्यावरून एकच लक्षात येतं, की जे पर्जन्यमानामुळे किंवा पावसामुळे जे पाणी शहरामध्ये येतं, त्या पाण्याचा जे प्रवाह आहेत, ते शतकानुशतके किंवा सहस्रावधी वर्षांपासून ते चाललेले असतात, की नैसर्गिक स्रोत जे आहेत पाण्याचे, ते तयार झालेले असतात. त्याला आपण नाले म्हणतो किंवा नैसर्गिक स्रोत म्हणतो किंवा मोठे झाले तर त्याला नद्या म्हणतात. आणि मग हे जे पावसाचं पाणी आहे, ते खाली जाऊन ते नद्याला मिळतं आणि त्या नाल्यामधून ते होतं. हे नाले ब्रिटिशांनी खरं म्हणजे की गाव नकाशावरती आणि तसं रेकॉर्ड केलेलं आहे, की पावसाचं पाणी आल्यानंतर कुठल्या नाल्यांनी ते नदीपर्यंत जाऊन मिळतं किंवा समुद्रापर्यंत जाऊन मिळतं. आणि त्या नाल्यांचा किंवा तुमचे जे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचा खरं म्हणजे की आपण त्यांचा आदर केला पाहिजे, की नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आहेत, ते कुठेही अब्रप्टलीपणे, अचानकपणे वळवणे किंवा ते नाल्यावरती दुसरं काही विकास करणे किंवा नाल्यांचं संकुचन करणे, हे जर झालं तर मग पूर परिस्थिती निर्माण होणारच. त्यामुळे नगर नियोजनामध्ये तिथलं स्थानिक पर्जन्यमान, वार्षिक पर्जन्यमान विचारात घेऊन तिथे जे काही नाले आहेत, त्या नाल्याच्या आजूबाजूला विकास तुम्ही शहराचा तर विकास केला पाहिजेत. इमारती तर आल्याच पाहिजेत. रस्ते तर झालेच पाहिजेत. पण बाय रिस्पेक्टिंग म्हणजे नैसर्गिक नाल्याच्या स्रोतांचा आदर करून त्याच्या आजूबाजूला हे डेव्हलपमेंट झाली पाहिजे. माझा अनुभव असा आहे आणि मुंबईच्या बाबतीमध्ये तर तो दिसतोच आणि तो सगळीकडेच आहे आणि आपण जो खरा म्हणजे की तुमचा 2005 मधले जो 900 ते 1000 लोक गेले, मृत्यू पावले. हे केवळ ढगफुटी हे कारण आहे. पण अशा ढगफुटीचा विचार करून सुद्धा तो आपलं नियोजन झालं पाहिजे आणि त्यामुळे पाण्याचा निचरा होणं, ताबडतोब निचरा होणं यासाठी केवळ आणि केवळ जे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत, त्यांचा आदर करून त्यांना आहे तसेच ठेवणे किंवा त्याच्यामध्ये वृद्धिंगत कसे करता येतील ते करणं हे गरजेचं आहे. मुंबईच्या बाबतीमध्ये याचा पुन्हा एकदा विचार झाला पाहिजे, की हे नैसर्गिक स्रोतांचं झालं काय? मला सर्वसाधारणपणे असं दिसतं, की या स्रोतांचा पूर्णपणे मिसयूज करण्यात आलेला आहे.
हे काही ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी त्याच्यावरती रस्ते झालेले आहेत. काही ठिकाणी त्याच्यावरती इमारती झालेल्या आहेत. काही ठिकाणी अर्थात त्याच्यावरती झोपडपट्ट्या पण झालेल्या आहेत. काही ठिकाणी त्याच्यावरती ज्या पद्धतीने जरी रेल्वे आली असती, तर ते रेल्वेच्या खालून जे पाण्याचे प्रवाह चालू ठेवायला पाहिजे होते, ते तसे ते झालेले नाहीत. एकंदरीतच थोडक्यात सांगायचं म्हणजे, की मुंबईमध्ये पावसाच्या पाण्यामुळे जे निसर्गतः नाले तयार होऊन ते पाणी समुद्रामध्ये ड्रेन होत होतं किंवा त्याचा निचरा होत होता, ते बुजले गेलेले आहेत. आणि मग बुजले गेलेले नाले किंवा नैसर्गिक पाण्याचे स्रोत ते काही लोकांचं ऐकणार नाहीत. ते त्यांच्या पाणी ह्याच्याप्रमाणे ते समुद्राकडे जाण्याचा प्रयत्नच करेल आणि ते बुजले गेले असतील, तर मग तिथे ते निश्चितपणे फ्लडिंगची परिस्थिती निर्माण होणारच आहे. त्यामुळे याला काही क्लायमेट चेंज किंवा याला काही तुमचे बाकीचे ह्या गोष्टी ज्या सांगितल्या जातात, तर तसं नाही तर फॉल्टी नगर नियोजन किंवा तुमचे चुकीचे शहर विकास आराखडे तयार झालेले आहेत. शहर विकास आराखडा तयार करण्याची प्राथमिक जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाची म्हणजे मुंबईच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर मुंबई महानगरपालिकांच्या आयुक्ताची आहे. आणि आतापर्यंत जे काही असे आराखडे तयार झाले, त्या आराखड्यात हा गाभा त्यांनी विचार घेतला होता का? तर सकृतदर्शनी जर आपण त्याचा मागोवा घेतला, तर हा गाभा खरा म्हणजे की केंद्रस्थानी नव्हता. केंद्रस्थानी गाभा काय होता? की किती एफ-एस-आय देता येईल, किती टी-डी-आर देता येईल, किती फंजिबल करता येईल, किती काय करतील, हा त्याचा गाभा राहिलेला आहे आणि मग तशा पद्धतीचे आराखडे तयार होऊन ते जातात. मला वाटतं, की सगळ्यात पहिल्याने जर याला कोण बेजबाबदार असेल, बेजबाबदार असतील, तर ज्या वेळेस विकास आराखडे तयार करण्यात आले, त्या-त्यावेळेस ते चुकीचे झाले. नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचा त्यांचा आदर राखला गेला नाही किंवा त्यांचे तांत्रिकपणे त्याचा अभ्यास करून त्याच्या अवतीभोवती किंवा त्यांना व्यवस्थित शास्त्रीय दृष्टीनं ते पाण्याचा प्रवाह कसा समुद्राकडे जाईल याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे आणि मग ही सध्याची हे पाप जे आहे ते मुंबई महानगरपालिका आयुक्तांचं आहे. जे कोणी आयुक्त आले आणि ज्यांच्या काळामध्ये हे तुमचे विकास आराखडे, शहर विकास आराखडे तयार झाले. ठीक आहे, त्यांनी चूक केली असेल. पण हे विकास आराखडे काही मुंबई महानगरपालिका स्वतः मान्य करत नाहीत. ते मान्यतेसाठी शासनाकडे जातात. मग शासनामध्ये तिथे महानगरपालिकांनी त्यांचे शहर विकास आराखडा तयार करताना या सगळ्या बाबींचा विचार करूनच केले आहेत की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी ही नगर विकास सचिवांची असते. याचा अर्थ असा आहे की ही तपासणी झालेली नाहीये निश्चितपणे. कारण जर तपासणी असती तर पुन्हा आराखडे परत पाठवण्यात आले असते किंवा त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आला असता किंवा ते त्याच्यावर दुरुस्ती करण्यात आली असती. पण मला वाटतं की असं झालेलं दिसत नाही. त्यामुळे राज्याचे आतापर्यंतचे ज्यांच्या काळामध्ये असे नकाशे मंजूर आणि त्रुटीपूर्ण नकाशे मंजूर झाले, त्यावेळेसचे नगर विकास सचिव सुद्धा तितके जबाबदार आहेत. कारण अ, अ, जे राजकीय नेतृत्व आहे, राजकीय नेतृत्वाला अशा तांत्रिक गोष्टीमध्ये जाता येत नाही आणि त्या तांत्रिक गोष्टी त्यांची अपेक्षा नाही, कारण दर 5 वर्षांनी ते बदलणे असं अपेक्षित आहे आणि त्यांच्यासाठी काही त्यांना ट्रेनिंग दिलेलं नसतं किंवा टेक्निकल नॉलेज नसतं आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये की राजकीय नेतृत्वाला निर्णयार्थी काही गोष्टी होताना ते सगळी प्रशासकीय यंत्रणेने सांगायला पाहिजे असतं, की हे चुकीचं काय आहे, बरोबर काय आहे आणि याचे भविष्याचे परिणाम काय होणार आहेत. मला वाटतं, की राजकीय नेतृत्वाला हे जर पटवून दिलं असतं, की मुंबईमध्ये जे नैसर्गिक नाले आहेत त्याचं आपण आधुनिकीकरण करावं आणि तसंच त्यांच्यापुढे प्लॅन दिला असता, तर मला नाही वाटत, की कुठल्या पद्धतीने राजकीय नेतृत्वाने त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी धजावले असते. कारण मग शेवटी ती त्यांची जबाबदारी होती. पण सचिव नगरविकास सांगून तरी दिलं पाहिजे, की आम्ही सांगितलं होतं पण त्यांनी ऐकलं नाही. पण असं झाल्याचं माझ्या काही ऐकिवात नाही. त्यामुळे हे जे चाललेलं आहे दरवर्षी, की नाली सफाई झाली नाही. नाली सफाई तर होत नसते किंवा मला माहीत नाहीये. पण ते झाली नसेल तर ते जाऊ द्या. पण सगळ्यात मूळ गाभा जो आहे याचा, की नैसर्गिक स्रोताचा. आता दुसरी गोष्ट अशी आहे, की हे सगळं करताना यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते, की सांडपाण्याची जी एक आपली मोठी नेटवर्क तयार झालेलं आहे शहराचं, त्यामध्ये मुंबई शहराचं आणि मग जो सांडपाणी प्रत्येक फ्लॅटमधून किंवा प्रत्येक बिल्डिंगमधून येऊन तो तुमच्या सांडपाणी स्वच्छता करण्याच्या संयंत्रामध्ये तिथं जातं. त्याला आपण स्वीज ट्रीटमेंट प्लांट्स म्हणतो, तिथे जातं आणि त्याचं नेटवर्क आहे. याच नेटवर्क बरोबर एक वेगळं नेटवर्क असतं, की स्टॉर्म वॉटर ड्रेन, की पावसाच्या पाण्याच्यासाठी सेपरेट वाहिन्या तिथे तयार करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या वाहिन्या ह्या अशा पद्धतीने असतात, की त्यांचं गुरुत्वाकर्षण पद्धतीने ते समुद्राकडे त्या घेऊन जातील सगळं पाणी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की हे स्टॉर्म वॉटर ड्रेन जे आहे ते रस्त्याच्या बाजूला तिथे पाऊस पडल्याबरोबर या स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये पाणी गेलं पाहिजे आणि मग ते पाणी जाऊन
त्या साईजच्या त्या खरं म्हणजे स्टॉर्म वॉटर ड्रेनचे पाईप्स पाहिजेत आणि ताबडतोब त्याचा निचरा झाला पाहिजे. कमी पावसामध्ये निचरा होतो, पण जास्त पाऊस आला असेल आणि डिझाइन नसेल तर तो होत नाही. बऱ्याच वेळेस त्याचे जे इनलेट असतात, की पाणी जिथून स्टॉर्म वॉटर ड्रेनहून पाणी आत जायला पाहिजे तिथे ते जात नाही. काही ठिकाणी ते नसतंच. माझा अनुभव आहे. काही ठिकाणी नसतंच. काही ठिकाणी ते तुमच्या सिवेज नेटवर्कला जोडलेलं असतं. सांडपाण्याची जी वेगळी व्यवस्था आहे तिथे जोडलेलं असतं आणि मग ते ओव्हरफ्लो होतं. हे सगळा प्रकार आहे तो म्हणजे की महापालिका आयुक्तांनी याकडे तितकंसं लक्ष न देण्याचा हा जो प्रकार आहे तो आहे. मला वाटतं, की जर यापुढे काही करायचं असेल आणि मुंबईला आता जो 2017चा किंवा जो कधीचा आहे आला असेल शहर विकास आराखडा, याच्यामधून फार काही बदल करता येतील का? मला वाटतं की आता फार काही बदल करता येणार नाही. कारण शहर आता वसलेलं आहे. फक्त हे करताना आता इथून पुढे ज्या भूतकाळात चुका केलेल्या आहेत, त्या चुका जर सुधारायच्या असतील तर काय केलं पाहिजे याचा निपक्षपातीपणे तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून कोण चुकला आणि कोण बरोबर आहे याच्यामध्ये न जाता, कारण त्याच्यामध्ये गेलं की मग आमच्यावरती कारवाई होईल म्हणून तो प्रकार पुढे कधीच जात नाही. हे जर केलं तर मला वाटतं की ते त्याच्यामधून जर काही करता आलं, रिट्रोफिटिंग मग त्याच्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करता आली, तर मुंबई त्याच्यामध्ये खरं म्हणजे की याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. नाही असं नाहीये. कदाचित थोडाफार खर्च येईल, पण मानवी जीवनापुढे आणि मुंबई देशाची जी आर्थिक राजधानी आहे त्याच्यासाठी होऊ शकतं. असाच प्रकार पुण्यामध्ये घडला होता. मी ज्यावेळेस पुणे महानगरपालिका आयुक्त असताना आणि तिथे मला माहिती होतं, की काही नाले जे आहेत त्याचे पावसाचं पाणी मुळा-मुठा नदीला जाऊन पोहोचतं. त्या नाल्यावरती रस्ते झालेले आहेत. काही नाल्यावरती इमारतीच्या इमारती झालेल्या आहेत. काही नाले संकुचित झालेले आहेत. काही नाल्यामध्ये आणखी काही विकास झालेला आहे. हे मला माहिती होतं आणि म्हणून एक पूर्ण दिवस मी आमच्या सगळ्या टेक्निकल स्टाफला घेऊन 14 किलोमीटर नाल्यामधून प्रवास करून नदीपर्यंत त्यांना दाखवलं आणि काय-काय चुका झाल्या त्या दाखवल्या. अर्थात तांत्रिक लोक हे मानायला तयार नसतात. कारण त्यांनीच नियोजन आराखडा किंवा शहर विकास आराखडा करायला मदत केलेली असते किंवा त्यांनीच केलेला असतो किंवा त्यांनीच बिल्डिंग परमिशन दिलेले असतात. त्यामुळे त्या चुका होत नाही. मी त्यावेळेस असं सजेस्ट केलं होतं आणि स्टँडिंग कमिटीला प्रस्ताव दिला होता, की जर पुणे शहरामध्ये यापुढे पुरमय परिस्थिती होऊन जीवितहानी होऊ नये असं करायचं असेल, तर ज्या चुका झाल्या आहेत त्या खरं म्हणजे की रेकॉर्डवरती आणाव्यात आणि रेकॉर्डवरती आणल्यानंतर मग पुढे कुणाला शिक्षा द्यायची हा प्रश्न नाहीये. त्याच्यामध्ये काय दुरुस्त्या करता येणे शक्य आहे ते करावं आणि त्यासाठी मग एक रिटायर्ड हायकोर्ट जज आणि रिटायर्ड आय-ए-एस ऑफिसर कोणी असतील यांनी एकत्रित बसून हे सगळं डायग्नोसिस करावं. आपल्याला रोग आहे पण ते डायग्नोज झालं पाहिजे. पुढे त्याला तुम्हाला उपचार करायचे की नाही नंतरची गोष्ट आहे. पण तिथे तांत्रिक जे नोकरशाही आहे, ज्यांच्या चुका याच्यामध्ये आहेत आणि त्यांनी काही पूर्वीच्या आयुक्तांना सांगितलं की हे सगळं बाहेर येईल आणि त्यामुळे ते स्टँडिंग कमिटीने नामंजूर केलं. खरं म्हणजे की जे लोकप्रतिनिधी असतात त्यांनी लोकांच्या बाजूने राहायला पाहिजे होतं, पण त्या प्रकरणामध्ये लोकप्रतिनिधी हे नोकरशाही चुका केलेल्या नोकरशाहीच्या बाजूने राहिले. मला वाटतं की मुंबईच्या बाबतीमध्ये सुद्धा असं एखादं तांत्रिक आणि प्रशासकीय समिती नेमून जे काही हे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह जे बुजवण्यात आलेले आहेत, डायव्हर्ट करण्यात आलेले आहेत आणि स्टॉर्म वॉटर ड्रेनचं काही त्याच्यामध्ये तुकड्या पडलेल्या आहेत, याचा अभ्यास करून निपक्षपातीपणे जर अहवाल तयार करण्यात आला आणि त्या अहवालानुसार जर काही करताना शक्य असेल, तर तो एक कार्यक्रम म्हणून राबविला तर भविष्यात परिस्थिती सुधारेल. अन्यथा यापेक्षाही भयानक पूर परिस्थिती मुंबईमध्ये होऊ शकते आणि त्याला जबाबदार हे महापालिका आयुक्त, नगर विकास सचिव आणि त्याचबरोबर यांच्यावरती व्यवस्थित नियंत्रण न ठेवणारी राजकीय लोकप्रतिनिधी असतील हे मला निश्चितपणे वाटतं.